रिसेलची मिळकत खरेदी घेत आहात का? नमस्कार, ULA मध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा माय अटर्नी. काय आपण रिसेलमध्ये सदनिका, ऑफिस, दुकान व इतर मिळकत खरेदी घेत असाल तर आपण खरेदी करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपला व्यवहार सुरळीत होईल व कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. तर चला आपण पाहूयात ते कसे. ज्या व्यक्तीकडून आपण मिळकत खरेदी घेणार आहात त्यांच्याकडून हे जाणून घेण्याचे आहे की संबंधित मिळकतीचे मूळ दस्त म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणाच्या ताब्यात आहे. मिळकतीच्या मालकाने म्हणजेच विक्रेत्याने मिळकतीवर कर्ज न घेता स्वतः संपूर्ण मोबदला त्याच्या बिल्डरला किंवा जुन्या मालकाला दिल्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे विक्रेत्याच्या ताब्यात असणे आवश्यक आहे, किंवा आधी कर्ज घेतले होते पण ते फेडले असल्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि संबंधित बँकेचे कर्ज फेडल्याबाबत नो ड्यू सर्टिफिकेट त्यांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. तसेच जर विक्रेत्याच्या बँकेने संबंधित मिळकतीचे रजिस्टर्ड मॉर्गेज डीड नोंद केली असल्यास व कर्जाची परतफेड झाल्यानंतर त्याचे पण रजिस्टर्ड रिलीज ऑफ मॉर्गेज डीड म्हणजेच रिकन्व्हेन्स डीड नोंद करणे अनिवार्य आहे व त्याची नोंद झाली असेल तर त्याची पण मूळ प्रत मागून घेण्याची आहे. तसेच जर त्या मिळकतीवर आज दिनांक रोजी विक्रेत्याने बँकेतून किंवा NBFC कडून कर्ज घेतले असेल तर त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कर्ज फेडेपर्यंत कर्ज घेतलेल्या बँकेच्या किंवा NBFCच्या ताब्यात राहतात. ओरिजिनल डॉक्युमेंट्स हरवले किंवा चोरीला गेले असल्यास विक्रेत्याने त्याचे लॉस ऑफ डॉक्युमेंट प्रोसेस केले आहे का ते तपासण्याचे आहे. जसे की दस्त हरवल्याची पोलीस कार्यालयात FIR नोंद केली असेल तर त्याची एक प्रत मागून घेण्याची आहे व दैनिक वर्तमानपत्रात 2 भाषेत म्हणजेच एक इंग्लिश व दुसरी स्थानिक भाषेत जाहीर नोटीस देऊन मिळकतीचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हरवले किंवा चोरीला गेले आहे. तसेच ते डॉक्युमेंट्स कोणाला सापडल्यास त्यांनी ते विक्रेत्याला देण्यात यावे असे घोषित केले आहे का. सदरच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक सर्टिफाईड कॉपी विक्रेत्याकडून मागून घेण्याची आहे. ती नसल्यास तर आपण विक्रेत्याने जिथे दस्त नोंदवला होता त्या सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्या दस्ताची सर्टिफाईड कॉपी म्हणजेच एक प्रमाणित प्रत काढून घेण्याची आहे व त्याचबरोबर विक्रेत्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचे आहे की हरवलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स जर सापडले तर विक्रेता ते खरेदीदार यांना त्वरित सुपूर्द करतील व खरेदीदार यांनी ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्या कर्ज देणाऱ्या बँकेच्या ताब्यात देण्याचे आहे. विक्रेत्याने सदर मिळकतीवर कर्ज घेतले असल्यास ते कोणत्या बँकेचे आहे त्याची संपूर्ण माहिती घ्यावी, जेणेकरून खरेदीदार पण त्याच बँकेतून कर्ज घेणार असेल तर खरेदीदार यांची कर्ज प्रक्रियास म्हणजेच लोन प्रोसेस लवकर पूर्ण होईल आणि जर खरेदीदार हे दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेणार असेल तर त्या संबंधित बँकेच्या प्रक्रियेनुसार वेळ लागतो. खरेदीदार हे दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेत असताना विक्रेत्याने कर्ज घेतलेल्या बँकेकडून FCL म्हणजेच फोरक्लोजर लेटरची एक प्रत मागून खरेदीदार यांनी घेण्याची आहे, जी संबंधित बँकेच्या लेटर हेडवर देण्यात येते. त्यात विक्रेत्याने कर्ज घेतल्याबाबतची संपूर्ण माहिती असते. तसेच त्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेत कोणते दस्त तारण ठेवले आहे त्याची यादी म्हणजेच LOD लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मागून घेण्याचे आहे व ती खरेदीदार यांच्या कर्ज देणाऱ्या बँकेला सुपूर्द करण्याची असून त्या अनुषंगाने खरेदीदार यांची बँक पुढील कर्ज प्रक्रिया करते. संबंधित व्यवहारात 2 प्रकारचे दस्त नोंद करण्यात येते, परंतु खरेदीदार यांनी ते कर्ज घेणाऱ्या बँकेकडून पूर्वकल्पना घेण्याची आहे की कुठल्या प्रकारचा दस्त नोंद करण्याचा आहे. जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स व चेन डॉक्युमेंट्स मालकाच्या म्हणजेच विक्रेत्याच्या ताब्यात असल्यास तर खरेदीदार यांची कर्ज देणारी बँक शक्यतो DOA दस्त नोंद करण्यास सूचना देते किंवा कर्ज असल्यास AT-AT दस्त आणि त्यानंतर DOA दस्त नोंद करायला लावते. तर चला आता आपण AT-AT आणि DOA दस्त नेमकं काय आहे ते पाहूयात. AT-AT म्हणजेच अग्रीमेंट टू असाइन अँड ट्रान्सफर नावाचा दस्त असून हा एक प्रकारचा साठेखत करारनामा असतो, ज्यात मिळकत घेणारे देणारे यांची संपूर्ण माहिती, मिळकतीचे वर्णन, अटी शर्तीचा मजकूर आणि मोबदला रक्कम किती ठरली आहे याचा उल्लेख असतो. त्यापुढे जाऊन विक्रेत्याला विसार म्हणजेच
टोकन रक्कम किती दिली व किती दिवसात उर्वरित रक्कम बँकेतून कर्ज काढून देणार आहे याचा उल्लेख करण्यात येतो. विविध कर्ज देणाऱ्या बँका खरेदीदार यांना विक्रेत्या मालकाने बहुधा कर्ज घेतले असल्यामुळे AT-AT दस्त नोंद करण्यास लावतात आणि खरेदीदार जेव्हा AT-AT दस्ताद्वारे तो स्वतः विसार किंमत, मुद्रांक व नोंदणी शुल्क भरून पुढील खर्च करून दस्त नोंद करतो त्यावेळेस कर्ज देणाऱ्या बँकेला संबंधित व्यवहाराची शाश्वती होते. त्यानंतर संबंधित खरेदीदार यांची कर्ज देणारी बँकेच्या वकिलामार्फत तो दस्त पडताळणी करून त्याचे वेटिंग रिपोर्ट बनवून कर्ज देणाऱ्या बँकेला देण्यात येतो. त्यानंतरच धनादेशाचे तपशील मिळकत विक्रेत्याच्या आणि त्याच्या कर्ज घेतलेल्या बँकेच्या नावे देण्यात येतो व तो तपशील पुढील DOA दस्तात उल्लेख करून तो दस्त नोंदवला जातो व तो DOA दस्त कर्ज देणाऱ्या बँकेला दिल्यानंतर त्याला पण वेटिंग रिपोर्ट प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतरच तो धनादेश मिळकत विक्रेत्याच्या आणि त्याच्या कर्ज घेतलेल्या बँकेच्या हाती सुपूर्त करण्यात येतो. DOA म्हणजेच डीड ऑफ असाइनमेंट अँड ट्रान्सफर हा एक प्रकारचा खरेदी खत करारनामा असतो, ज्यात मिळकत घेणारा आणि देणारा यांची संपूर्ण माहिती तसेच मिळकतीचे वर्णन, अटी शर्तीचा मजकूर, सर्व कर, सोसायटी मेंटेनन्स, वीज बिल व इतर लागू असलेले शुल्क आत्तापर्यंत भरण्यात आलेले आहे व मागील काही थकबाकी निघाल्यास ती भरण्यात येईल अशी हमी विक्रेत्याकडून या दस्तात देण्यात येते व सदरच्या दस्तातून विक्रेता हे खरेदीदार यांना मिळकतीचा ताबा देत आहे असे घोषित करतो आणि तसेच मोबदला रक्कम किती दिली आहे त्याची संपूर्ण माहिती मोबदला रकमेच्या तपशिलामध्ये देण्यात येते. जर DOA दस्ताच्या आधी AT-AT दस्त नोंद केल्या असल्यास तर त्या AT-AT दस्ताचा उल्लेख DOA दस्तामध्ये करणे अनिवार्य आहे. AT-AT दस्ताद्वारे दिलेल्या मोबदल्याची आणि कर्ज प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील अशी संपूर्ण माहिती DOA दस्तामध्ये उल्लेख करण्यात येते. AT-AT दस्ताची नोंद करत्यावेळेस संपूर्ण मुद्रांक व नोंदणी शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फीज भरली जाते. त्यामुळे DOA दस्तावर पुन्हा दोन्ही शुल्क भरण्याची आवश्यकता नसते. वरील दोन्ही प्रकारच्या शुल्कची एकूण रक्कम ₹200चा भरणा किंवा द बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट, द महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट आणि रेडी रेकनरच्या नियमावलीनुसार जो काही शुल्क लागू होईल तो भरण्याचा आहे. जर एखाद्या बँकेने फक्त DOA दस्त नोंद करण्याची सूचना दिली असेल तर खरेदीदार यांनी त्याचा ड्राफ्ट आपल्या वकिलाकडून तयार करून संबंधित कर्ज देणाऱ्या बँकेला दाखवून व बँकेकडून कर्जाच्या रकमेचा धनादेशाचे तपशील खरेदीदार यांच्या नावाचा घेण्यात येतो व तो तपशील पुढील DOA दस्तात उल्लेख करून तो दस्त नोंदवून कर्ज देणाऱ्या बँकेमध्ये देण्यात येतो. त्याचे पण त्या बँकेच्या वकिलामार्फत वेटिंग रिपोर्ट बनवून बँकेला देण्यात येतो. त्यानंतरच तो धनादेश मिळकत विक्रेत्याच्या हाती सुपूर्त केला जातो. या परिस्थितीत DOA दस्ताला लागू होणारे संपूर्ण मुद्रांक व नोंदणी शुल्क भरणा करणे अनिवार्य आहे. एकंदरीत एखाद्या विक्रेत्याच्या मिळकतीवर कर्ज नसेल तर मोबदल्याच्या रकमेचा धनादेश हा संपूर्णपणे विक्रेत्याच्या नावे काढण्यात येतो आणि जर विक्रेत्याने कर्ज घेतले असल्यास तर त्या कर्ज घेतलेल्या बँकेचे कर्ज फेडण्याच्या रकमेचा धनादेश व उर्वरित रकमेचा धनादेश विक्रेत्याच्या नावे देण्यात येतो. तसेच विक्रेत्याची कर्ज देणाऱ्या बँकेला त्यांच्या कर्जाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर ती बँक खरेदी घेणाऱ्याच्या कर्ज देणाऱ्या बँकेला संबंधित मिळकतीचे सर्व मूळ दस्त म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स, चेन डॉक्युमेंट्स आणि नो ड्यू सर्टिफिकेट त्यांच्या ताब्यात देते. खरेदीदार यांच्या नावे मिळकतीचे DOA दस्त नोंदणी झाल्यानंतर त्वरित मिळकत कर पावती, वीज मीटर, शेअर सर्टिफिकेटवर आपल्या नावाची नोंद करून घेण्याचे आहे. तसेच सोसायटी स्थापन झाली नसल्यास तर बिल्डरकडून सदरच्या व्यवहारासाठीची NOC घेणे अनिवार्य असून ती दस्तात ॲनेक्शर म्हणून जोडण्यात येते. तसेच सदर मिळकत ज्या प्रकल्पात असेल त्याचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला म्हणजेच कंप्लीशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट उपलब्ध असेल तर खरेदी घेणारे आणि देणारे यांच्यात परस्पर AT-AT आणि DOA दस्त नोंद करता येते. परंतु ते नसल्यास व प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन असेल
तर खरेदीदार यांची कर्ज देणारी बँक बहुधा बिल्डरला दस्तात मान्यता देणारा पक्षकार म्हणून घेण्यास लावते किंवा बांधकाम पूर्ण झाले असेल परंतु कंप्लिशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट प्राप्त झाले नाही तर कर्ज देणारी बँक संबंधित बिल्डरची NOC दस्तात जोडण्यास लावते.